श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा गुरुवार खास आहे. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर होणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांचा संदेश, नशीब बदलण्याचे संकेत आणि गुरुवारी करायचे उपाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. थांबा, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण आजचा गुरुवार तुमच्यासाठी साधा नाही. स्वामी समर्थांनी आज तुमच्यासाठी एक मोठा संकेत दिला आहे आणि जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला तर तुमचं नशीब बदलायला सुरुवात होणारच आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आज तू हा व्हिडिओ पाहतोयस याचा अर्थ काहीतरी खास आहे, कारण प्रत्येकाला हा संदेश मिळत नाही. कदाचित तू सध्या खूप त्रासात असशील, मनात टेन्शन असेल, कोणी समजून घेत नाही असं वाटत असेल. पण आज गुरुवारच्या या पवित्र दिवशी स्वामींनी तुझ्या आयुष्यात एक नवं दार उघडलं आहे. नशीब बदलण्याचा क्षण आला आहे. नशीब अचानक बदलत नाही, तर ते हळूहळू बदलतं. आजपासून तुझ्या आयुष्यात चांगले निर्णय होतील, योग्य लोक भेटतील आणि अडकलेली कामे पूर्ण होऊ लागतील. फक्त एक गोष्ट मनापासून कर, मनापासून विश्वास ठेव. स्वामी म्हणतात, बाळा संकट ही शिक्षा नाहीत, तर ती शिकवण असते. तू जे दुःख सहन केलं आहेस ते तुला कमकुवत नाही, तर मजबूत बनवत आहे. आजपर्यंत तू रडला आहेस, पण आता हसण्याची वेळ आली आहे. तर गुरुवारचा खास उपाय काय आहे, तर आज हे नक्की करायचं आहे. श्री स्वामी समर्थ हा जप 108 वेळा करायचा आहे. एक दिवा लावायचा आहे आणि मनापासून प्रार्थना करायची आहे. तू अनुभवशील तुझ्या आत काहीतरी बदलतंय. जर तुला हे जाणवत असेल, अचानक मन शांत होत आहे, आशा निर्माण होते आहे, किंवा हा व्हिडिओ तुला योगायोगाने मिळालेला आहे, तर हा योगायोग नाही, तर हा स्वामींचा संकेत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही केवळ शब्दांची ओळ नाही, तर आयुष्य बदलून टाकणारा विश्वास आहे. आणि जेव्हा गुरुवार येतो, तो दिवस केवळ आठवड्याचा एक दिवस राहत नाही, तो दिवस बनतो कृपा, आशीर्वाद आणि नव्या सुरुवातीचा संकेत. आजचा गुरुवार तुझ्यासाठी काहीतरी वेगळं घेऊन आलाय. स्वामींनी तुझ्या नशिबाचे दार उघडले आहे. हे वाक्य ऐकताना कदाचित तुला प्रश्न पडेल, खरंच का? पण लक्षात ठेव, बदल आधी मनात होतो आणि मग आयुष्यात होतो. नशीब म्हणजे फक्त अचानक मिळणारे सुख नाही, तर नशीब म्हणजे योग्य वेळी योग्य दिशा मिळणे आहे. नशीब म्हणजे अंधारातही आशेचा किरण दिसणे आहे. जेव्हा स्वामी म्हणतात की तुझे नशिबाचे दार उघडले आहे, त्याचा अर्थ असा, तुझ्या आयुष्यात आता संधी येणार आहेत. तुला योग्य लोक भेटणार आहेत. तुझ्या मेहनतीला योग्य फळ मिळणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, दार उघडलं तरी आत पाऊल टाकावं लागतं. ते तुझंच काम आहे. गुरुवार का खास आहे? गुरुवार हा गुरुचा दिवस आहे. गुरु म्हणजे ज्ञान, मार्गदर्शन आणि प्रकाश. स्वामी समर्थ हे स्वतःच एक महान गुरु होते. गुरुवारी त्यांची उपासना केली, त्यांचं नामस्मरण केलं, तर मनाला शांती मिळते आणि जीवनात सकारात्मकता ऊर्जा वाढते. या दिवशी जर तू मनापासून श्री स्वामी समर्थ हा जप केला, तर तो फक्त शब्द राहत नाही, तो तुझ्या आयुष्याचा आधार बनतो. तुझं कल्याण होणार आहे. पण कसं होणार आहे? कल्याण म्हणजे फक्त पैसा किंवा यश नाही. कल्याण म्हणजे मनशांती असते, योग्य निर्णय घेण्याची ताकद असते, संकटातून बाहेर पडण्याची हिंमत असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास असतो. स्वामींची कृपा असेल तर कठीण परिस्थितीतही तू कोसळणार नाहीस. उलट तू अधिक मजबूत होशील. वाईट काळ संपतोय, संकेत ओळखायचे आहेत. कधी कधी आयुष्य खूप कठीण वाटतं, सगळं काही चुकीचं घडतंय असं वाटतं, पण हेच क्षण आपल्याला घडवतात. स्वामी म्हणतात,
संकट येतात पण ती कायमची नसतात. आजपर्यंत तू जे दुःख सहन केलं आहेस ते व्यर्थ जाणार नाही. ते तुला मजबूत बनवत आहे आणि आता तो काळ संपत चाललेला आहे. स्वामींचा संदेश, थांबू नकोस. तू कितीही थकला असशील, तू कितीही निराश झाला असशील, पण थांबू नकोस. स्वामी तुझ्यासोबत आहेत. तुला फक्त एक पाऊल पुढे टाकायचं आहे. लक्षात ठेव, अंधार कितीही गडद असला तरी सूर्योदय होणारच आहे. जीवन बदलण्यासाठी या सोप्या अशा 5 गोष्टी आहेत. त्या जर केल्या तर जीवन नक्कीच बदलते. पहिली गोष्ट काय आहे तर नामस्मरण. दररोज नामस्मरण कर. दररोज श्री स्वामी समर्थ हा जप कर. मन शांत होईल. सकारात्मक विचार ठेव. जे विचार करशील तेच आयुष्यात येणार आहे. चांगली कर्म कर. दुसऱ्यांना मदत कर. स्वामींना तेच आवडतं. विश्वास ठेव स्वतःवर आणि स्वामीवर सुद्धा. धैर्य ठेव. सगळं लगेच मिळत नाही. योग्य वेळ येते तेव्हाच मिळतं. गुरुवारचा विशेष उपाय आहे तर आज गुरुवारी हे करायचं आहे. स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावायचा आहे. पिवळ्या फुलांची अर्पण करायची आहे. श्री स्वामी समर्थ हा 108 वेळा जप करायचा आहे. मनापासून प्रार्थना करायची आहे. तर तुला लगेच काहीतरी बदल जाणवेल. कदाचित बाहेर नाही पण आत नक्की जाणवेल. तुझ्या आयुष्यात काय बदल होणार आहे जर तू मनापासून श्रद्धा ठेवलीस तर तुझ्या समस्या हळूहळू सुटतील. तुला योग्य मार्ग दिसेल. तुझं मन शांत होईल आणि सर्वात महत्त्वाचं तू स्वतःला ओळखशील. शेवटचा संदेश, कधीही विसरू नकोस. आजचा गुरुवार साधा नाही. आज स्वामींनी तुझ्याकडे लक्ष दिलं आहे. तुझं नशिबाचं दार उघडलं आहे. आता तू फक्त पाऊल टाक. भीती सोड. नकारात्मक विचार सोड आणि विश्वास ठेव. स्वामी आहेत म्हणजे सर्व काही शक्य आहे. एक दिवस येईल जेव्हा तू मागे वळून बघशील आणि म्हणशील, तो गुरुवार माझं आयुष्य बदलून गेला. आजच तो दिवस असू शकतो. आजच तुझं कल्याण होऊ शकतं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, श्री स्वामी समर्थ हा जप तुझ्या ओठावर असेल तर कोणतंही संकट तुझ्या पुढे टिकणार नाही. एक दिवस येईल जेव्हा तू स्वतःला म्हणशील, त्या दिवशी मी हा व्हिडिओ पाहिला होता आणि माझं आयुष्य बदलायला सुरुवात झाली. आजचा गुरुवार तुझ्यासाठी वळण आहे. भीती सोड. नकारात्मकता सोड आणि फक्त एकदा मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर तुम्हाला स्वामीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओला लाईक करा आणि अशा आणखी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.